नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी शिवानी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते. रोजच्या नाश्त्यामध्ये पोहे उपमा आपण खाऊन कंटाळतो, म्हणून मी आज त्याच पोह्यांपासून एक छान आणि वेगळी भन्नाट रेसिपी घेऊन आली, जी तुम्ही एकदा कराल तर तुम्ही सारखी बनवून खाल याची मला 100% खात्री आहे. चला तर मग आजच्या आपल्या मस्त आणि भन्नाट रेसिपीला लगेचच आपण सुरुवात करूयात. तर सुरुवातीला एक वाटण बनवून घेऊ. त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाव वाटी सुकं किसून घेतलेलं खोबरं घेतलं. त्यामध्ये आता आपण 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या आणि 1 इंच आल्याचे काप घातले. थोडीशी कोथिंबीर घालायचं आणि पाणी न घालता आता हे संपूर्ण वाटण आपल्याला कोरडं असं वाटून घेणार आहोत. आपलं वाटण जे आहे ते अगदी छान असं वाटून तयार झालेलं आहे. आता हे जे वाटण आहे ते आपण एका दुसऱ्या वाटीमध्ये काढून घेणार आहोत आणि त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता एक मध्यम आकाराचा टोमॅटो घेतला आणि तो आता आपण बारीक असा वाटून घेणार आहोत किंवा टोमॅटोची प्युरी करून घेतोय. तुम्ही इथं हवं तर टोमॅटो खिसून पण घेऊ शकता. टोमॅटोची प्युरी पण रेडी झाली. आता आपण लगेचच पुढची कृती करू. तर त्यासाठी इथं बघा एका कढईमध्ये आता आपण 2 ते 3 मोठे चमचे तेल घातलं. तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये आता आपण 1 चमचा इतके जिरे घालूयात. जिरे फुलले की 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घातली आणि 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले होते तर ते वापरले. आता कांदा जो आहे तो हलकासा गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा. कांदा चांगला गुलाबी रंगावरती आलाय. आता ह्यामध्ये आपण जे वाटून घेतलेलं हिरवं वाटण होतं तर ते घालतोय आणि गॅस मध्यम करून 3 ते 4 मिनिटात आपण हे वाटण जे आहे ते चांगलं असं परतवून घेतोय. कारण ह्यामध्ये वापरलेलं सुकं खोबरं, आलं, लसूण हे संपूर्णपणे कच्चे होते. त्याचा कच्चेपणा जायला हवा. तर 3 ते 4 मिनिटं परतलं. छान असं तेल पण सुटलेलं आहे. आता ह्यामध्ये आपण मगाशी बारीक करून घेतलेली टोमॅटोची प्युरी ती घालतोय आणि ती पण सगळी चांगली मिक्स करून ना 2 ते 3 मिनिटं परतवून घ्यायची. टोमॅटोला थोडासा आंबटपणा आणि कच्चेपणा असतो, तो जायला पाहिजे. आता टोमॅटोची प्युरी आणि वाटण पण बघा सगळं चांगलं परतलं गेलंय. आता गॅस अगदी बारीक करून मसाले घालू. सुरुवातीला पाव चमचा इतकी हळद पावडर, 1 चमचा काश्मीरी लाल तिखट, 1 चमचा धने पूड घातली आणि 1 चमचा गरम मसाला, 2 मोठे चमचे कांदा लसूणची चटणी वापरली. आता हे सगळं मिक्स करून घेऊयात. ह्यामध्ये काश्मीरी लाल तिखट जे वापरलं तर रंगासाठी वापरलेलं आहे. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेतलं. मसाले चांगले असे मिक्स झालेले आहेत. छान असे वाटणासोबत बघा अगदी एकजीव झालेले आहेत. आता ह्यामध्ये 1 वाटी इतकी मटकी घातली. आता मटकीला बघा चांगले असे मोड आले होते. आता ह्या वाटणासोबत म्हणजेच तेलावरती जेव्हा मटकी आपण 2 ते 3 मिनिटं चांगली परततो ना, तेव्हा मटकीला चव खूप छान येते. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेव्हा मटकी करतो त्यावेळी ती वाटणामध्ये किंवा तेलामध्ये 1-2 मिनिटं चांगली परतवून घ्यायची. मटकीला पटकन वाफ यावी आणि छान मऊ पडावी म्हणून आपण चवीनुसार मीठ घातलं. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स करायचं. गॅस अगदी मध्यम करून 2 मिनिटं झाकण ठेवायचं. 2 मिनिटं झाल्यानंतर मी झाकण काढून घेतलेलं आहे. तर छान अशी वाफ पण आलेली आहे आणि थोडंसं पाणी पण सुटलंय. पुन्हा सगळी मटकी जी आहे ती चांगली अशी मिक्स करून घेऊयात. मटकी शिजायला फारसा वेळ अजिबात लागत नाही. तुम्ही ही संपूर्ण रेसिपी कुकरमध्ये पण करू शकता. हे सगळं बघा चांगलं असं मिक्स केलं. आता ह्यामध्ये आपण पाणी वापरणार आहोत. तर साधारणपणे 4 ते 5 वाट्या इतकं गरम पाणी वापरायचं. जेव्हा केव्हाही लक्षात ठेवा मटकी किंवा कोणतेही आपण रस्सा भाजी बनवतो त्यावेळी गरम पाण्याचा वापर करायचा, म्हणजे छान असा कट येतो. तेल जे आहे ते अगदी मस्तपैकी सुटतं. ह्यामध्ये आता बघा मी माझ्या आवडीप्रमाणे म्हणजे 4 ते 5 वाटे पाणी घातले. तुम्हाला किती पाणी आवडतं किंवा तुम्हाला कशी पातळ ही भाजी हवी आहे यावरती ना तुम्ही ह्याच्या पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त पण करू शकता. हे सगळं मिक्स केलं. ह्या स्टेजला मिठाचं प्रमाण चेक करून घेतलं. गॅस मध्यम करून आता मटकी शिजेपर्यंत ही एका साईडला ठेवून देऊयात. तोपर्यंत पुढची कृती करू. तर त्यासाठी इथं एका बाउलमध्ये बघा मी पोहे घेतलेले आहेत. 3 लोकांसाठी आजची रेसिपी आहे त्यामुळे मी 3 मूठ असं हे पोहे घेतलेले आहेत. तुम्ही वाटीने पण घेऊ शकता. माझी आत्या नेहमी पोहे मोजताना अशी मुठीने मोजायची. एका माणसासाठी 1 मूठ. तर त्या पद्धतीने मी पोहे घेतले. आता सुरुवातीला हे पोहे स्वच्छ असे धुवून घेणार आहोत आणि त्यातलं जे काही पाणी आहे तर ते काढून घ्यायचं. पोहे स्वच्छ धुवून झाले. आता ह्यामध्ये चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर घालायची आणि हलक्या हातानं हे पोहे चांगले मिक्स करायचे. माझी आत्या सांगायची की पोहे करताना अशा पद्धतीनं मीठ आणि साखर लावलं की संपूर्ण पोह्यांना ते छान असं लागतं आणि त्यामुळे पोह्यांची चव पण खूप छान येते. आता पोहे चांगले बघा मिक्स झालेत. हे एका साईडला ठेवून देऊयात. इथे एक पॅन घेतला आणि पॅनमध्ये 2 मोठे चमचे इतकं तेल घातलं. तेल गरम झालं की त्यामध्ये पाववाटी इतके शेंगदाणे घातले. तेलावरती शेंगदाणे चांगले असे मस्त कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतले. आता हे शेंगदाणे आपण एका वाटीमध्ये काढून घेऊयात. आता त्याच तेलामध्ये आपण 1 चमचा इतके मोहरी घालायचे. मोहरी छान तडतडले की त्यामध्ये 1 चमचा जिरे घालायचे. 5 ते 6 कढीपत्त्याची पानं घालायची. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून वापरायच्या आणि त्यानंतर हे सगळं 2 मिनिटं तेलावरती परतवून घ्यायचं.
आता ह्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे घेतले होते, ते मी बारीक चिरून घेतले होते, तर ते वापरले. आता कांदा पण बघा सगळा चांगला परतायचा. छान असा गुलाबी रंग आलाय. आता ह्यामध्ये आपण पाव चमचा हळद पावडर घातली. ही पण सगळी चांगली मिक्स करायची. आता आपण नेहमी गाड्यावरती जेव्हा पोहे खातो ना, तेव्हा त्या पोह्यांचा लेमन कलर येतो. तर तो कशामुळं? तर हळद घातली की ह्यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालायचा. यामुळे पोह्यांचा रंग ना असा लेमन कलर येतो. अगदी पिवळे-पिवळे असे पोहे दिसत नाहीत. बाहेरसारखे विकतसारखे पोहे दिसतात. हे सगळं मिक्स करून घेतलं. आता ह्यामध्ये भिजवून घेतलेले पोहे आणि तळून घेतलेले शेंगदाणे घातले. हे सगळे बघा या फोडणीमध्ये मिक्स करून घेऊयात. आता इथं आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगते, जेव्हा पोहे आपण पॅनमध्ये घालणार असतो, त्यावेळी पुन्हा जे पोहे आहेत, ते हलक्या हातानं मिक्स करून घ्यायचे, म्हणजे पोहे सुट्टे होतात. डायरेक्ट पॅनमध्ये आल्यामुळे ते गिलका होत नाहीत. आता हे मिक्स करून 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची. 2 मिनिटात इथं वाफ येते, तोपर्यंत इकडं मटकी पण बघा चांगली अशी शिजते. आता पोह्यांना चांगली वाफ आलेली आहे, तर पुन्हा हे सगळे चांगले मिक्स करून घेऊयात. आता पोह्यांचा रंगही छान आला आणि टेस्ट पण बघा खूप छान आले. ह्या स्टेजला मीठ किंवा साखर जे काही कमी असेल ते पण तुम्ही याच्यामध्ये ॲड करू शकता. तुम्हाला जर पोहे वाटले की फारच कोरडे झालेले आहेत, तर थोडासा पाण्याचा हबकारा मारून पुन्हा 2 मिनिटं झाकून वाफ काढून घ्यायची. पण आज आपण ना तर्री पोहे बनवतोय, त्यामुळे जरी थोडेसे पोहे कोरडे असतील तरी पण चालतील. वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि आपले मस्तपैकी असे गरमागरम वाफाळलेले मस्त असे हे कांदे पोहे जे आहेत ते रेडी झाले. इकडे कांदे पोहे होईपर्यंत तिकडे आपल्या बघा मटकीचा जो कट आपण बनवला होता त्याला पण छान अशी उकळी आली आणि तर्री पण बघा अगदी मस्त आलेली आहे. पुन्हा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मटकी चांगली शिजली का हे पण बघून घ्यायचं. आता एका बाजूला पोहे झाले, एका बाजूला मटकीचा कट पण छानपैकी रेडी झालाय आणि मटकी पण बघा छानपैकी शिजलेली आहे. आता ह्या स्टेजला ना गॅस बंद करून घ्यायचा आणि वरून भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि गरमागरम मस्त असा मटकीचा कट तयार झाला. तर आज आपण ना मस्त नाश्त्यासाठी नेहमीच्या कांदे पोह्यांपेक्षा तर्री पोहे बनवतोय, जे खायला खूप मस्त लागतात. वेगळी चव असते. तुम्ही नेहमी बनवाल अशी मला खात्री आहे. कट तयार आहेत, पोहेही तयार आहेत. आता पटकन प्लेट सर्व्ह करू. एका प्लेटमध्ये पोहे, थोडासा फरसाण आणि मटकीचा कट घातला. आता हे तर्री पोहे कसे सर्व्ह करायचे हेही सांगते. एका प्लेटमध्ये पोहे घालायचे, वरून भरपूर फरसाणा घालून छान असा मटकीचा कट घालायचा आणि थोडासा लिंबू रस. आहा! चव अगदी मस्त लागते. जिभेवर रेंगाळणारी चव आहे. तर तुम्हाला माझी आजची ही तर्रीदार असे पोहे कसे वाटले किंवा मटकी पोहे कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून, कोणत्या शहरातून पाहताय हे पण कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा अशा छान आणि सोप्या व्हिडिओसोबत भेटूयात. तोपर्यंत मस्त राहा, खात राहा, स्वतःची काळजी घेत राहा. धन्यवाद. बाय बाय.